कर्नाटकी दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने आवाज उठवावा. शुभम शेळके. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे शुभम शेळके यांनी कर्नाटक प्रशासनाने हद्दपारची नोटीस बजावली आहे. तर या दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने आवाज उठवावा यासाठी युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील तसेच माजी मंत्री भरमू पाटील यांची भेट घेण्यात आली. यावेळी बेळगावमध्ये मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाचा पाडाच वाचून दाखवण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यात लक्ष घालावं याबाबत शिवाजी पाटील यांनी पुढाकार घेऊन मध्यस्थी करण्याची विनंती यावेळी करण्यात आली. कर्नाटक सरकारने सीमा बांधवांवर नेहमीच अन्याय केला आहे. बेळगावमध्ये कर्नाटक शासनाने युवा समितीच्या शुभम शेळके यांना हद्दपारीची नोटीस बजावली. तर या दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने आवाज उठवावा असा निरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवा अशी विनंती या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी केली. यावेळी शिवाजी पाटील यांना बाळेकुंद्री येथील बस वाहकाच्या खोट्या आरोपापासून ते किनये येथील मराठी भाषेच्या विरोधात पीडीओने केलेली अरेरावी, त्यानंतर या मराठी भाषेची आग्रह धरणाऱ्या युवकांचा सत्कार केल्याने मला हद्दपारची नोटीस बजावण्यात आली. या संदर्भात सविस्तर माहिती दिली. गेल्या महिन्याभरापासून शुभम शेळके यांच्यासह कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे घालून करण्यात येणाऱ्या दडपशाहीच्या वृत्तपत्रातील बातम्या दाखवल्या. शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आणि मराठी भाषेच्या तसेच सीमा प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या युवकांच्या वरील खोटे गुन्हे दाखल करत आहेत, त्रास देत असल्याचे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिलं. यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर, उपाध्यक्ष नारायण मुर्चंडीकर, विजय जाधव, चंद्रकांत पाटील, रामनाथ मुर्चंडीकर, सुयोग कडेमणी यांच्यासह अन्य युवक वर्ग उपस्थित होता. महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.